राम राम शेतकरी भावांनो, माझी शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सरचं स्वागत. 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अतिवृष्टीचं अनुदान गुरुवारपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झाली. आता हे अनुदान होतं 2024-25 मध्ये जी काय अतिवृष्टी झाली होती, या अतिवृष्टीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं हे अनुदान रखडलेलं होतं आणि हे अनुदान आता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन दिली, आंदोलन केली. तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुद्धा यासाठी आवाज उठवला आणि त्यानंतर हे अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना गुरुवारपासून सुरुवात झाली. 2024-25 मध्ये जी अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीपासून बरीच तालुक्यामध्ये शेतकरी हे वंचित होते. या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नव्हतं. ज्या वेळेस शेतकऱ्यांनी आंदोलन केले, निवेदन दिली, त्यानंतर म्हणजे प्रशासनानं हे रखडण्याचं कारण सांगण्यात आलं की शेतकऱ्यांची ई-केवायसी नसल्यामुळे काही शेतकऱ्यांचा आधार कार्ड हे आपल्या बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे हे प्रलंबित होतंय. आणि ज्या शेतकऱ्यांचं आता हे काही रखडलेलं असेल अनुदान, तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा आपली ई-केवायसी करून घेणे आता गरजेचं आहे. कारण कोणतंही अनुदान जर मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्या बँक खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे, आपला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. त्याशिवाय कोणत्याही प्रकारचं आपलं अनुदान असेल, मग ते DBT असो किंवा शासनामार्फत दिलं जाणारा कोणताही अनुदान असो, त्यासाठी आपल्याला आधार नंबर लिंक असणं गरजेचं आहे, ई-केवायसी करणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला अनुदान मिळणार नाही असं सुद्धा आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. त्यामुळे जर आपलं असं अनुदान रखडलेलं असेल तर आपण आपली लवकरात लवकर ई-केवायसी करणं, आपला मोबाईल नंबर, आधार नंबर जर बँक खात्यात लिंक नसेल तर तो सुद्धा लवकरात लवकर करून घेणं. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.